टेनिस क्रिकेट वधारलं सुधारलं तर हे जे मैदानाच्या आतमध्ये आज 40+ खेळाडू खेळतात ना, यांनी हे क्रिकेट जिवंत ठेवलं म्हणूनच टेनिस क्रिकेटला एक सोन्याचे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. उपस्थित जेवढाही प्रेक्षक राजा आहे ना, एकदा आमच्या 40+ खेळाडूंसाठी जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवूयात. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहत आहे. सिंगल मितीय डबलच्या प्रयत्नामध्ये दिनेश दादाकडून जोखीम पत्कारली आहे आणि त्या जोखीमला साजेसं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपण इथून मात्र पाहत आहे. 2 धावा मिळत आहेत आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र विलास दादा आपण त्यांनाही पाहत आहे. आपण पाहताय किती धाव मिळत आहेत तर एकच धाव इथून मात्र मिळते. आमचे विलास दादा इथे पोहोचत आहेत. पुंडाच नगरीमध्ये पुंडाचच्या लीगसाठी आम्ही जेव्हा पोहोचतो तेव्हा आमच्या साथीनं समालोचनासाठी असतात. जबरदस्त समालोचन त्यांचं आपण इथून मात्र ऐकताय. बेरगाव दिले गेलंय. नो बॉलचा इशारा पंच इथून मात्र दर्शवत आहेत. जाईल का सीमारेषा पलीकडे चेंडू, पण नाही आहे सध्या तरी. जर का आपण बघितलं नो प्लस किती धावा मिळतील तर नो प्लस टोटल 3 म्हणजे 4 धावा इथून मात्र घेतल्या जातील. धावफलक 4 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहताय पॉवर शेलार संघाचं 9 या अंकावर धावफलक. फ्री हिटचा चेंडू पुढचा येणारा आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस फसवलं गेले. फ्री हिटच्या चेंडूवर पाहिजे तशी कामगिरी करता आली नाहीये. वाईट बॉलचा इशारा म्हणजे फ्री हिट कंटिन्यू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज उमेश सर आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज. पुढचा बॉल यावेळेस फ्री हिटचा चेंडू होता. इथे मात्र क्षेत्ररक्षक दैनात आहे. हे क्षेत्ररक्षण होतं मैदानाच्या आतमध्ये. आपण सिंगल मिळते. धावफलक सिंगलला जाऊन पोहोचतं ते म्हणजे 10 या अंकावर धावफलक. चेंडू संपतायत आत्तापर्यंत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. चला बँजो पार्टी रेडी राहायचंय. आपण इथून मात्र पाहताय षटक संपले क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पॉवर शेलार संघाची 10. चलो खमान बँजो पार्टी. शांत पडली वाटतं आमची बँजो पार्टी. खास 40+च्या मॅचला पोहोचली आहे. टाशा प्लेयर अतिशय छोटा आहे. बेस वादक सुद्धा खूप सारा छोटा पाहायला मिळतो आणि डान्सर ब्लॅक टी शर्ट मध्ये त्यांच्या समेत पोहोचलाय. गोलंदाज सय्यार. दुसरा षटक आलाय. इथे मात्र प्रारंभ होताना आपण पाहिलं पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात फेकी सन्माननीय बरकुजी पाटील त्यांना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता 1 धाव आरोग्यासाठी ही टॅगलाईन 40+ची आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. आणि 40+चे खूप सारे किस्से आहेत आपण सातत्याने पाहिलेत. बारकू यांना पाहिलंय. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज सय्यार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुनश्च एकदा निर्धाव फेकी डॉट बॉल. क्या बात आहे, काय गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये बारकू पाटील यांची स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये उभं ठेवलं गेलंय यावेळेस दोन्हीच्या दोन्ही चेंडूवर. ओहो हो, दिशा दर्शवली गेली आहे. फटका फसलाय की काय. फटका फसतोय. तरुणांनाही लाजवेल इतकी जबरदस्त क्षेत्ररक्षण. विकेटचं बदल. न्यू बॅटर हरिकेश सिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल हरिकेशच्या बॅट मधून उडवला गेलाय. हाही जेमे तेमे का होईना शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता झेल टिपले इथे मात्र. विकेटचं बदल.
चला विकेटचं बटन होताना आपण पाहतोय. मी विनंती करतोय न्यू बॅटर धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावत संख्या 2-11. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल फटका फसतोय की काय? स्ट्रोक सागला होता आणि 6.00. कैलासजी शेलार चेंडू खाली. विकेटचं बटन आणि विकेट हॅट्रिक. क्या बात आहे. चला 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावत संख्या 3-11. गोलंदाज सय्यर. वेगी षटक संपलाय. क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या 3-11. टीम पॉवर शेलर संघाची. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे. मेडन ओव्हर इथे मात्र हाताळली गेली आहे. आपण जातोय मॅचच्या दिशेनं. हो 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 पहिल्याच बॉलवर उडवले गेले पण फटका फसतोय. विकेटचं बटन. फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्याच घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रत्येक षटकाराकरिता विजय भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये आणि 2 6 करिता 1000 रुपये स्वरूप पारितोषिक. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहताय मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं. सिंगल मिती आहे. सिंगल शिवाय काहीही मिळणार नाहीये. धावा संख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचताना आपण पाहताय 4-12 या अंकावर धावफलक. चला विलास दादा करूया थोडीशी आपण घाई. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सय्यर. विरुद्ध फेकी ही अस्ट्यांच्या वरतून चेंडू डिलिव्हर झालाय. जितके चांगले क्रिकेटर आहेत तितके चांगले समालोचक सुद्धा आहेत विलासजी. मी आधी म्हणतो की पुंडास प्रीमियर लीगला त्यांची खूप सारी साथ लाभती आहे. गोलंदाज सय्यर. पुढचा बॉल सर बॅटनं उडवला गेलाय. ताकद थोडीशी कमी आणि इथे मात्र 6.00. कैलास शेलार पुन्हा एकदा चेंडू खाली. विकेटचं बटन. वाक्य गणेश इथून मात्र मी म्हणेन. आणि अर्थातच की जितकं साऊथ इंडियाला गाजलं नाही ना गाण्यात तितकं हे गाणं आता मात्र शेलार नगरीमध्ये गाजल. आणि आमच्या इंस्टाग्राम आयडीला आज या गाण्याचे एक व्हिडिओ सुद्धा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. खूप सारं गाजलंय शेलार नगरीमध्ये हे गाणं. आणि आपण पाहताय चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4 धावसंख्या 5-12 या अंकावर. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. पुढचा बॉल यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त करणारा चेंडू. वन्स अगेन रानू विकेट.
वैभवजी भोईर साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम वैभवजी भोईर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला शेवटचा अंतिम एक चेंडू शेष राहतोय तिसऱ्या षटकातील. विलासजी करूयात आपण घाई आणि न्यू बॅटर हनुमानजी विनंती असेल आपण काही करायची. मिस करतात. षटक संपेल क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. विजयाकरिता 13 धावसंख्येची आवश्यकता. मी विनंती करतोय टीम पॉवर शेलार संघ क्षेत्ररक्षण सजवा आणि पुंडा संघ आपले बॅटर पाठवून द्या. तोपर्यंत ओव्हर टू बँजो पार्टी. वाजवतायत इथून मात्र बँजो. क्या बात आहे. शेलार संघ थोडे कमी धावसंख्येचं आव्हान जरी असलं तरी गोलंदाजी करत असताना विकेट हायट्रिक करिता 2222 रुपयाचं रोख पारितोषिक संदीपजी गरज साहेबांच्या वतीनं या स्पर्धेचे आयोजक प्रायोजक ललित सुद्धा या बँजो पार्टीचा आनंद घेताना आपण पाहत आहे लाईव्ह स्क्रीनला. नीरजला आपण पाहिलं जे एडिटर आहेत. ललितला आपण पाहिलंय खूप सारे एन्जॉय करतो ही बँजो पार्टी. लाईव्ह स्क्रीनला आमचं संपूर्ण हे जे चेहरे आहेत हे या स्पर्धेच्या पडद्यामागचे खरे हिरो आहेत. मी रणदिवे साहेब असतील, त्याच्यानंतर हर्ष असेल, योगेशदादा वारगडे असतील, नीरज असेल, त्याच्यानंतर अनेक ललित असेल. प्रत्येकाची नावं आमच्यापर्यंत ठाऊक नाही. आणि मेन इन रोल आपण जर का बघितलं तर संदीप भाऊ गरत. कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण पाहत आहे. जरा हर्षच्या हातामध्ये जी ट्रॉफी आहे ती कव्हर करा ही विनंती असेल. कॅमेरामॅन स्टेजवर जी ट्रॉफी आहे छोटी ती कव्हर करायची आहे. स्टेज के ऊपर आहे मेरे भाई. यस, हर्षच्या हातामध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. याच्यातून जो संघ विजयी होईल त्याच्याकरिता ही ट्रॉफी दिली जाईल. चॉकलेट बॉय हर्ष त्याच्या हातामध्ये ही आपल्याला ट्रॉफी पाहायला मिळते. आणि त्याला इथे मध्ये आणले गेले 18 चेंडूचे खेळ शेष. विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 18 चेंडू आणि 13 धावे संख्येची. विकेट हॅट्रिक मिळवा. 2222 रुपयाचं पारितोषिक संदीप भाऊ गरत यांच्याकडून. पहिलाच बॉल, यावेळेस दिशा दर्शवणारा हा चेंडू. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये अनसक्सेसफुल, सेकंड अटेम्प्ट मध्ये अनसक्सेसफुल, पण फायनली झेल सध्या तरी ड्रॉप होताना आपण इथून मात्र पाहिलंय. प्रदीपला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. एक धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलनं खातं खुल्लं केलं गेलं. प्रदीप गोलंदाज ट्रॅकवर इथून मात्र सज्ज होतोय. क्षमस्व, गोलंदाज ट्रॅकमध्ये आपल्याला प्रदीप पाहायला मिळालाय. निर्धाव फेकी, डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू संपतायत आतापर्यंत 2. धावसंख्या 1. यस, गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल, खूप आहे चेंडू हवेमध्ये. हरेश पाटील तिथपर्यंत पोहोचतायत. लाजवाब झेल, क्या बात है. विकेटचं पतन. ये विकेट हरेश जी पाटिल जी के नाम. खरं तर थँक्यू डीजे आणि थँक्यू बँजो पार्टी. हरीश पाटील यांचा जर का आपण विचार केला तर स्वतः पेशानं वकील आहेत आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणाऱ्या व्यक्ती आणि क्रिकेटपासून नातं अटूट राहावं या अनुषंगानं लेदर क्रिकेटलाही अजून खेळतात. बार असोसिएशनच्या जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा भिवंडीच्या संघातून प्रमोट होणाऱ्या व्यक्तिमत्व आणि स्पेशली
ते विकेट किपर म्हणून काम पाहत असतात आणि खूप चांगली प्रॅक्टिस आहे विकेट किपरची आपण पाहत आहे. सध्या तरी ती पणाला लावून आपल्या संघाची बाजी सावरत असताना गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली आहे. क्षेत्ररक्षक आहे, चूक घडती आहे. सुप्पा झील होता की कठीण होता मैदानामध्ये जो उभा त्यालाच ठाऊक आहे, कारण इथून पाहणं आणि तिथून पाहणं खूप सारा फरक तिथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. किती धावा घेतल्या गेल्या तर इथे मात्र या चेंडूवर धावा घेतली गेली आहे. एक धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचतो ते म्हणजे दोन्ही अंकावर. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल यावेळेस बाउंड्रीच्या दिशेने धाव घेणार चेंडू होईल का सीमारेषा पार तर यस चेंडू निघालाय सीमारेषा पार चौकार. थँक्यू बॅजो पार्टी. चौकार पाहायला मिळालाय आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या 6 विजयागिरीता अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यद षटकात येईल. पुढचा बॉल या बेस पॉवरफुल सक्सेसफुल स्ट्रोक ठरेल का तर यस सक्सेसफुली स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाला छेदून न भेदून बॅक टू बॅक 2 चौकार 4. चला हरिकेश काही करणं गरजेचं आहे. 3 ते 4 वर्षापूर्वी आधी बघितलं तर हरिकेश हा रेग्युलर टीम मध्ये खेळताना आम्ही त्यांना पाहिलंय. जेल ड्रॉप सोप्पा जेल ड्रॉप होतोय. सिंगल मेधी आहे आणि सध्या तरी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रल्हादजी भोईर साहेबांना माजी आमदार स्वर्गीय परशुरामजी टावरे साहेबांच्या नावानं स्पर्धा आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत ते गोलंदाज सय्यद. यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव फेकी डॉट बॉल 11 या अंकावर धाव फलक. 2 धावे संख्येची आवश्यकता इथून मात्र विजयाकरिता भासती आहे. ही मॅच फक्त एक एन्जॉय आपण क्रिकेट पाहिलं. 1 धाव आरोग्यासाठी या पद्धतीने खेळ खेळतात. 40+ आपण पाहत आहे. दिशा दर्शवली जाते या सिंगल मेधी आहे. नक्कीच रन घेतली जाते विलासदादांकडून की अगदी चालत चालत पोहोचलेत. एन्जॉयबल क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 12 आणि विजयाकरिता फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येची आवश्यकता. चला शेवटच्या 1 धावसंख्येची आवश्यकता. भिरकावून दिले गेले या चेंडूला आणि फटका फसतोय. विकेटचं पदक. फुल एन्जॉय करताना आमची बँजो पार्टी. कम ऑन चला हाय करा एकदा बँजो पार्टी सगळे. क्या बात आहे. गोलंदाज सय्यद शवलून घेण्याचा प्रयत्न आणि निर्धाव फेकी डॉट बॉल. चला 1 या धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि हरीश पाटील यांच्याकडून शेवटच्या क्षणापर्यंत हार मानलं नाहीये, पण इथे मात्र रनआउटची विकेट मिळते.
चेंडू संपुष्टात येत आहे दुसऱ्या षटकातील 5 चेंडूचा गेम संपला. धावत संख्या 12 आणि 1 धावेकरिता किती तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज इथे मात्र पोहोचत आहेत. 1 धावेकरिता किती परिश्रम घ्यावे लागतायत संघ पुंडा संघाला इथून मात्र आपण पाहत आहे. पुनश्च एकदा निर्धाव चेंडू 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग 5 चेंडू आणि 1 धावा संख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. आणि यावेळेस काय घडतं तर निर्धाव फेकी डॉट बॉल 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. अंगाला स्पर्श करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. चला गेम थोडं स्पीडअप करा. आणि इथे मात्र